सो हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आपण चाललोय आज फिरायला. तुम्हाला सांगतो मी पुढे चाललोय आपण फिरायला. सो स्टे ट्यून. गाइस हम लेट हो रहे हैं और ये भाई का कुछ अलग ही सीन चालू है. ओ माय गॉड गाइस, इसके पापा चिढ़ रहे हैं. हम अभी घूमने जा रहे हैं. सोला की तुला कसं वाटतंय? मला गारगार वाटते. गार का वाटतंय? मुंबईला चाललो ना. अरे सांगून दिलं का? गाइस मजाक करतो आम्ही. मुंबईला चाललोय. तुम्हाला सांगतो कुठे चाललोय. दिल्ली चाललोय. दिल्ली. आम्ही दिल्ली चाललोय. दिल्ली. तिथं ना फोटो काढ. तुझा मोबाईल चांगला आहे का? हो, एक ब्लॉग चालू आहे. तिथं ब्लॉक कर बरं का. म्हणजे इथं बिंदास ब्लॉक कर बर का तुला. तिथं लग्नामध्ये पूर्ण आमच्या नाचायचं पुरं घे आमचं. ओके. हा, आणि फोटो बी आमचे घे. मी तिथे सांगत एक नंबर. तेवढं काम कर. गाईज अजून आमचे 2 पॅसेंजर आणि आमचे एक इकडे छोटा पॅसेंजर. चलो बाय बाय. आणि डोडो पॅसेंजर. सांगू ती खाली जायचं नाही. तुला इथं आहे. नाश्ता चालू आहे. गाडीचा नाश्ता. गाडीचा नाश्ता काय महाग पडतो. फोन करतो थोड्या वेळात. म्हणजे काय झालं बाबा, रात्री बोलणार होता. सो गाईज आम्ही थोडं थांबलो होतो इथे. सो आता चाललो आम्ही. हाय गाईस, चलो बैठो गाईस. चलो गाईज. चालते मग मधली लाईन चाल. हो, तुमची आवडती गाडी. डिफेंडर. मी बोलणार आहे, तू बोल. सांगा काय आलं. हाय गाईस, चला मुंबईला मच्छी खायला. गाईज आम्ही ट्रॅफिक मध्ये फसून गेलेलो आहे. लिफ्ट कुठून आहे? हाच आहे पुढचा. आमरे लाईन चेंज नको करू रे. कुठून लेफ्ट घ्या. अरे हळूहळू चालू रे. रिकामी काय बघता याची ब्लॉग रिकामी. प्रेमचा डायलॉग. कामं नाही का तुम्हाला? मध्ये अरे बापरे बाई, अशी ट्रॅफिक जाम. लगे पोलीस गाडी आली. काय झालं, बंद झाली म्हटलं. लगे त्यांनी नंबर दिला एक मेकॅनिकचा. लगे टो गाडी येऊन गेली. लगे टो करून घेऊन गेलं. तिथं पैसे नाही दिले का? गाइस देख लो, ये मुंबई. नाही पैसे नाही. लय सुविधा आहे. समंदर आहे, गाडी बंद झाली, समंदर. त्यांचा टो येतो. ते फ्री असतं ना त्यांच्याकडनं. हो, लय खतरनाक आहे. आपण टोल त्याचेच तर पैसे देतो टोलला. टोल रोड असेल ना. मग आम्ही ती बॅटरी टाकली होती का? तुला जीव भिसला की जग. ते गाणं व्हिडिओ काढायचा. जानतो भाई. नवी मुंबई महानगरपालिका. तुमचं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या अंडर येतं का? हा नवी मुंबईच्या अंडर येतं. हा, म्हणून ती मग ती तिकडे डिमांड जास्त आहे. हा ठाणे एरिया झाला. म्हणजे टाकायचं का? नाही रे, नाही ना, इथे कुठेतरी लाव ना. चार्जिंगचं काढून घ्या. बापरे, ही पूर्ण चाल आहे. बघ तो कोण? दीपक आहे. लकी नाईस ड्रायव्हिंग. कसं वाटतं तुला इथे? मुंबई म्हटल्यावर काय आपण चांगलं नाही वाटणार. मुंबई येऊ. अरे यांना कुठेतरी बघितलं रे. हे लकी तुझ्या पप्पा. आम्ही उतरून जाऊ का? का अंकल, तब्येत कशी आहे? युटर्न मारा तर त्या गाडीच्या पुढे मर्सिडीजच्या पप्पा रे. यांना उतरून दे. हो ठीक आहे. ओके, ओव्हर अँड आउट. ओके चलो उतरा.
सो गाईज हे म्हणताय की या चाळीमध्ये शूटिंग झालेली आहे वास्तव मूवीची, संजय दत्तची, आणि ही चाळ यांची आहे. भाऊ येतोय ना. हा म्हणा चष्मा देऊ का माझा चष्मा? सर काय हात काढतो. बाय गाईज. हो येडच समजता बरं का तुला लकी आहे. हा लकी येडाच आहे म्हणून तू काय रे, तू येडाच आहे. करता काय येणार स्टेरिंग एवढी हार्ड आहे ना. प्रेम बॉय मिस यू. मर्सिडीजच्या पुढं म्हणे इथे जागा. सो गाईज परफेक्ट पार्किंग बाय लकी देवरे. सो गाईज खाना खा लो गाईज. हे रस्त्याची भेंडी कुठे असते? मी फर्स्ट टाइम बघतोय रस्त्याची भेंडी. भेंडी आहे. मला पाहिलं की काय दिलं बदला सर. हे गद्दारी केली हो. मी पण तू तेच घेतलं. गद्दारी करून दिली नाही तुमच्यासोबत. गाइस हम फिर से इधर जा रहे हैं. गाइस आपल्या गाडीच्या गाडी डॉगेश भाई वाटतं. डॉगेश भाई नाही म्याव आहे. अबे जा ना बोक्या. सो गाईज आम्ही चाललो आता कुठेतरी चेंज करायला. फार्म हाऊसला चाललो आम्ही गाईज. फार्म हाऊसला चाललो आहे बरं का गाईज. नांदी करायचा गाईज. हॅशटॅग लकी देवरे. हात करते काय. गाइस हम आ गए फार्म हाउस पे. ये नवी मुंबई में सेंटर में डायरेक्ट फार्म हाउस है इनका. अच्छा है मस्त. इथे कर मग. और इधर सांगितलेली गाड़ी चेक करो मैं वो. ये देखो इधर चीकू के बाग है. गाइस ये वाड़े फार्म है. हाँ. ये नेरुल का, ठाणे में नेरुल आता हाँ. उसमें का है. बोला ना अजून काय संपलं नहीं ना. ये 2.5 एकड़ में फार्म है. वो जोड़गे में है ना, वो अपना देवरे फार्म है वाला क्या. वो थोड़ा डेवलप होने में थोड़ा टाइम है उसको. लेकिन होगा वो वन डे इंशाल्लाह. कोंबड़ी दिखाता हूँ. चलो कोंबड़ी दिखाएंगे वन डे इंशाल्लाह. ये अपना शंकर जी महाराज का मंदिर है. शंकर महाराज का अभी बनाया नया. ये अभी बना है. अभी आपको हम गावरानी कोंबड़ी दिखाएंगे. आओ आओ. कभी देखी है क्या? ये कोंबड़ा और पांढरा कोंबड़े कभी देखा है क्या तुमने? वो देखो पांढरा कोंबड़ा. कोंबड़ी है रे, वो कोंबड़ी है. कोंबड़ी. ये लाल तुरे का कोंबड़ा है. फाइटर कोंबड़ा. ये लाल तुरे का कोंबड़ा है. और गाइस खाना हो गया. अभी शाम के प्रोग्राम को जाने का है. गाइस खतरनाक विषय गाइस. सो गाइस ये फार्म हाउस में ही मंदिर है डायरेक्ट. मैं सब दिखाता हूँ तुमको. इसका आज ही उद्घाटन हुआ है. हमको आने में देर हो गई, इसके लिए हम थोड़े लेट आ गए. वो कर लिया उन्होंने सब. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. झालं. चलो गाइस अभी जाते हम. आउटफिट चेक दिखाता तुमको मैं फिर से. ए तुम्ही मॅचिंग होऊ राहिले पण दोघं बरं का. लकी पप्पा तू मॅचिंग होऊ राहिले थोडे. मंदिर खोलने जा रहे हैं. नागेश्वर मंदिर. गाइस चाबी अलग होगी. गाइस खोल देना. लाइट लाव ना गाइस. गाइस आता ते फ्लिप न गाइस हम पापा के दर्शन ले रहे हैं. पानी पी लो गाइस. पाणी घेत नाही गाइस. जाऊ गाइस डब्ल्यू बजाय
गाइस मैं फिर से लॉक करता हूँ गाइस। लकी लॉक कर रहा है और ये देखो बजरंग बली, जय हनुमान। तो गाइस हे पण येते यांचं, तिकडे पण आहे, तिकडे मंदिर आहे आणि या लकी देवरे। गाइस लकी देखो किधर घूम रहा है। ये क्या वो मैं है और बाजू में वो गप्पी बोल क्या है बरं क्या है काय बदक ये देखो ये गप्पी बाजू वाला बोला क्या उत्कर्ष। हाँ और इधर का नाटू तो है क्या? इधर का प्रेम आहे। आणि तू? मी तिकडे होतो। हा तू इथं कुठेतरी लपून असशील। मी तिकडे होतो। तर ती कोंबडी होता का? हाउस काटेंगे। सो गाइस आपको ये फार्म हाउस कैसा लगा? तो गाइस अच्छा लगा होगा। आरडले एकदा गप्प्याचा मी शूट करतो पळताना। नको रे ते मारता रे। नाही रे कशाला मारते? 1x वर कर। थांब 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 थांब। गाइस तो डर रहे मुझसे। पकड पागल असा मारल ना ते मला एक पकड तर ट्राय तर कर। करता नाही येत रे। जाऊ द्या गाइस। गाइस यार वीर देख लो यहाँ पे। हे कासो आहे तो बघ तो आपल्या बी याच्यात आहे ना आपल्या याच्यात किती कासू सर हे बघ इथं पण एक आहे छोटा छोटी असं आपल्याकडे 60 फुटाची मच्छा पण आहे। हा आणि याच्यात जर माझा मोबाईल पडला तर जिंदगी बर्बाद। आपण काहीच नाही असं मन कर रे। सो गाइस आता आपण जाऊ आपल्या रूमला डायरेक्ट मस्त डोंट परीस गाइस। ओ माय गॉड हँडसम मुंडा। असा रश एरिया नाही पण चांगला आहे। हो हे करत स्कॅन। सो गाइस वी आर इन द लिफ्ट। डोडो अपने को छोड़ के निकल गया गाइस। ये तो को बाहर खड़ा है। 1 2 3 हाय कुठे काय झालं? 300 4 नंबर मग। अरे 302 अरे मी 3rd फ्लोअरला आहे आता आपण 3rd फ्लोअरला आहे। सेकंडला आपण सेकंडला आहे काय आता वर चाललो आता। हो वाइब्रेट होते। चलो गाइस लकी और मैं एक रूम में गाइस। प्रेम बॉय वी आर मिसिंग यू। चले छोटे बरोबर उघड। अरे चांगला है ना रे गाइस बहुत अच्छा है रूम। हमारा काम चल जाएगा ऐसा रूम है। तो क्या रे क्या बोलता है? गाइस वॉशरूम भी अच्छा होगा। तुम्हाला विचारत होता म्हणे किती वेळ आहे? हा कुठे ऑटोमॅटिक लॉक झालं ते। गाइस झालं आपण रेडी। दरवेळेस आउटफिट गाइस। झालं जो मेरे कैमरे में आ गया वो। तो गाइस हमारे होटल के बाहर इधर मच्छी वाले। अरे ये होटल नहीं गाइस ये देखो ये हमारा होटल। हमारा मतलब हम यहाँ पे स्टे कर रहे हैं। क्या दिखा पॉपलेट वाली गाइस आमच्या लकीच्या ऑपोजिटला। पॉपलेट मासे बघा तुम्ही
पॉपलेट आहे, सुरमई आहे, अजून काय प्रॉन्स आहे. खा लो गाइस. छान छान आहे बघा. दाखव चाबी लावून ये. गाइस इनका भी हो गया चांगलं गाडं आउटफिट. छोटं आहे. हाँ हाय गाईज. रात्रीचा कोण चष्मा घालतो? हे फोटो काढण्यासाठी आणला मी गाईज. क्या हो गया लकी? वही लकी क्या हो गया? चाबी नहीं मिल रही लॉक करने की. ना हमको मिल रही ना उनको मिल रही. बोल. अब वो कैसा है, सब सामान ऊपर पड़े हैं, तो ऐसा छोड़ के जा नहीं सकते ना. ऐसा वैसे चोरी हो जाता हो. वाइट हो जाएगा. हाँ मेन सामान है थोड़ा. 4-5 लाख रुपए. गाइस यहाँ पर मच्छी बिच्छी मिल रही है गाइस. ये देखो खेकड़े पण आई थिंक. आज क्या बोलते हैं? बोला गणपति बाप्पा मोरया. गे चलो गाइस अभी मेरे को रास्ता नहीं है, लक्षात है बराबर. अभी हमको मैप की जरूरत नहीं. गाइस लकी कुछ तो भी बोल रहे हैं. बोल गाइस इधर आके मैंने मेरे मुंह पे मार लिया गाइस. मैं क्या मेरा तोड़ जोड़ लूं गाइस. गाइस मेरे को तो मजा आ रही. हेलो गाइस, सबस्क्राइब इकडे येतं ना. इकडे लेफ्ट. मला करायचं. हा उतरल्यावर अजून घेऊन घेऊ आपण. सरळ आहे ना. आउटफिट चेक भी दाखवतो. हा सरळ आता येतो. मग कशाला विचारतो सरळ? गाइस ये मेरे साथ अन्याय कर रहा गाइस. मेरे को बोल रहा सरळ है और फिर बोल रहा मेरे को मालूम है. गाइस ये लग्नाला मी गेलो नव्हतो. मी आत्ताच बघून घेतो मी पण. झटपट फटाफट लक्ष्मी घर के अंदर अंदर आएंगे. झटपट फटाफट झटपट फटाफट. अरे बाप. डान्स असं नाक मग तुमचा घेतला का नाही घेतला अजून? खाली गाडी अरे 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 गाईज आहे ना वरती. का बरं की तू मुंबईला आहे? बाय गुंजन. बोलत जा ब्लॉग मध्ये. सो गाईज फुल डेकोरेशन झालं मस्त. ओ माय गॉड हँडसम मुंडा. ए काय ग? गाडी झाल्या आपल्या रेडी. फुल हो रहा है आता. काफिला निघणार आहे आपला. आपण आपली गाडी पण आणतोय. आणि ही आपली गाडी इकडे. ब्लॅक हॉर्स ब्लॅक हॉर्स ब्लॅक हॉर्स. सगळे लाईनअप लागलेलं आहे. आपल्याला ड्रोन शॉट पण काढायचा आहे. खूप नाही माझ्या अंगे काही जाऊ दे. आता मी काय सांगू. सांग ना. एवढं गोड गोड बोलणं शोभत नाही रे तुला. बबली बबली नाही करायची. जाऊ दे. आणि ते होतं का नाही नंतर आहे ना कसा विषय होऊन जाईल नाही का. गणपती बाप्पा मोर्याचा विषय होऊन जाईल. विसर्जन होत जाईल. पहिले आपले पोपट व्हायला टाइम नाही लागत.
इकडून चालतो रॉंग साईड घे, अशी पण गर्दी नाही. गाईज चाललेली आपल्याला तिकडनं फिरून आणावं लागेल गाडी. चलो चलो गाइस बाय. निकालते हम वीडियो. अभी क्या करते हैं, करना पड़ता है. आइए तो शादी. अभी तक मैं कैसे हिलूंगा गाइस. अरे गाइस मैं तो हिला ही नहीं. टॉर्च बंद कर रहे सुंदर. सॉरी गाइस. गाइस वैसे गंभीर आहे आमचा गाइस. आपण लावली आपली गाडी बरोबर. गाइस आम्हाला काय काम करावं लागतंय यांच्या व्हिडिओ पाहिजे. रोला जमाने का गाइस हमको. और गाइस हे बघा तिकडे ते नाही का नियोजन करताय. नियोजन वाला माणूस. चलो गाइस चलते. सो गाइस हम पहुंच गए यहाँ पे. हे इथं आपण कुठं आले काय इथे बाबासाहेबांचं स्मारक त्यांनी बनवले ना. गाइस आपण ज्यांच्या लग्नाला आलोय ना ते नगरसेवक आहे. आणि हे बघा गाइस इथे समझने वाले को इशारा काफी है, बाकी कुछ नहीं. नाइस. गाइस आम्ही आलेले हे जे नवरीचे कोण झाले ते नवरीच्या सासऱ्यांनी बनवले ते इथले नवी मुंबई मधले नगरसेवक आहे. मुंबई महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी शूट केलेले. तिथे गर्दी केवढी बुट्टा काढा ना मुख करा. चला ना मुख करा. नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक वाडे कंपनी यांनी बांधलेले आहे. गाडी नेरूळचे नगरसेवक आहेत ते आता स्थानिक. गाडी थोडी बाहेर आहे. काही नाही रे. चला एरोली नेरूळ नगरसेवक दाखवलं ना मी. दाखवलं ना ऑलरेडी. पहिले दाखवलं ना. दाखव ना पहिले. आपल्या शूज घालायला सुरुवात करा. तो बाहेर उभा असेल. गाई त्यांचा शूट चालू आहे. गाइस हो रहा है हमारा. ये देखो आमदार बैठी पीछे. हा मम्मी ते या गाडीमध्ये बस. कोण आहे तिथं. मम्मी आहे का पण तिथं. गाइस कैसे मजा लेता मी इनकी. गाइस हे बघा नवरदेव नवरी. हे नवरदेव नवरी हे नवरदेव नवरीचे मम्मी पप्पा आणि हे मला नाही माहिती कोण आहे. सो गाइस आता आमच्या गावी कशी पण करते मी. गाइस फटाके शॉर्ट चालू झाले गाइस. गाइस अशी मजा पाहिजे जिंदगीत गाइस. काय लागली काय म्हणतो याच्यावर काय मत आहे तुझं. शॉर्ट लावून दिले गाइस दिसत नाही इथून. गाइस पण आपली ब्लॅक ब्युटीच भारी दिसते बरं का.
सगळे फेल आहे आपल्या गाडी समोर. चलो का मंत्री येणार आहे का नाही? येतील ना, येऊन दुपारपासून चालू होते ना. नाही येणार, त्याची सवड होती. ते बरेच जण आले. आपला आबू आजमी येऊन गेला, त्यांचा खास आहे आबू आजमी, घरचा आदमी माणूस. सुषमा अंधारे, अमुक डमो भरपूर नेते येऊन गेले. मला कळतंय तुला काय करायचं होतं. अरे मला वाटलं तो शूटिंग काढतोय, फोटो काढतो. तो पळून गेला शूटिंग करता करता. फोटो काढून पळून गेला. सो गाईस कोण आहे? नावावर पाहिजे. सो गाईज आम्हाला काहीच टेन्शन नाही. आम्ही किती पण उतर वाजवलं तर बिंदास. आम्ही मुंबईचे रोड जाम करू राहिलो गाईज. डायरेक्ट मुंबईचे रोड जाम करतो आम्ही. आम्हाला पुरे शिवाय देत असेल बाहेरचे लोक. काय गरज आहे लॉ असं करायची तसं करायची. पण गाईज जेव्हा मजा येते ना, मजा ज्याला करायला भेटतं ना त्यालाच मजा येते. असं लकीची मम्मी ते ह्या गाडीमध्ये मध्ये घुसायची काय गरज नाही. कोणाला? हो गाडीवाला पुढचा चालते आधी यांच्या मध्ये. ए तू बी हेच केलं असतं बरं का. दुसऱ्यांचं राहिलं असतं ना, आपण बी हेच केलं असतं. तिकडे चल तोडून द्यायचं आपण. ए कुठं घालत होती गाडी माहिती का? अंबानीच्या याच्यामध्ये. अरे तिथं अर्धा किलोमीटर ये. अहो अंबानीच्या याच्यामध्ये घालायला बघत होते सिक्युरिटी मध्ये. पोलो आम्ही गेलो होतो लास्ट टाइम. जमा करून घेतला लगेच तुम्हाला अंधार. काय झालंय त्यांच्या अर्धा किलोमीटर परिसर मध्ये डायरेक्ट ना गाईज अजून लावलेले बघा. मजा पाहिजे तर अशी पाहिजे गाईज, नाही तर लग्न नाही करायचं गाईज. अरे 6 दिवस पासून इथं चालू, 6 दिवस पाहिजे तिकडे चालू आहे. मग 12 दिवस लग्न चाललंय गाईज आपलं. चिकन मटन डायरेक्ट लग्नात. तिकडे धुळे आले याला पाहिजे तर मजा आली तिकडे. अहो माझे पेपर होते त्या टायमाला. रूम बीम एकदम तिथे हवा होती. तू आमचा डान्स नाही पाहिला का? नाही ना. अरे याला दाखवलं नाही कप्प्याला. मला फोटो पण दाखवले त्यांनी. स्टेटस पाहू राहिला ना सगळे. डान्सचा नाही टाकला तेव्हा मम्मीने का टाकला? डान्सचं पाहिलं ना तू. थांब तुला फोटो सेंड करतो. सॉरी व्हिडिओ जान दो गाइस. चलो गाइस. तुझ्या ब्लॉग मध्ये आमचा डान्स टाकता येईल का? नाही ना ते कॉपीराइट होऊन जातो. गाईज आपली गाडी खूप मागं राहून गेली म्हणून आपल्याला एवढा कंटेंट नाही भेटत आहे. गाईज परत शॉट लावून दिले गाईज. सो गाईज मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो. आपण लग्नाला नाही आलेलो आहे, आपण आलेलो आहे रिसेप्शनला. त्यांनी ना केळीचं साल्ट खाल्लं होतं काही. पुढे जाऊ. पुढे चाल ना पुढे. तो गाईज
गाईस, याला कंटेंट भेटावं म्हणून याला स्पेशल मुंबईला घेऊन आलोय मी या कारणामुळे. डायरेक्ट यांची सीडी बनवून टाकल मी, यांची सीडी बनवून टाकल नवरदेव नवरीची. नाईट व्ह्यू. पंजाबी वाले ढोल. माझ्या लग्नाला तू एक डिफेंडर आण. आमची जिरली बस. पुष्पवृष्टी करायला आज बस बस बस. गाईज एकनाथ शिंदे साहेब येत आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. लाडकी बहीण योजना इन्होंने प्रैंक कर दिया हमारे साथ. प्रैंक होऊन गेला आपल्या सोबत. येणार आहे गाईज, येणार आहे. थोडा वेळ लागेल पण गाईज. लेक्सस बघा ना किती मस्त ब्युटी आहे. इन्शाअल्लाह भाई आपल्याकडे सगळे येणार आहे लवकर. आमच्यासोबत नुसतं प्रँक होऊन गेला पण येणार आहे खरं येणार आहे. पाटील साहेब यांचं देखील मनोपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. काहीतरी रिक्वेस्ट करतो की ज्यावेळेस एखादा मान्यवर येईल तर त्यावेळेस माझा माईक ऑटोमॅटिक चालू होईल, तर तुम्ही ऑटोमॅटिक बंद करा. माझे सहकारी सन्माननीय वाडे साहेब आणि बैसाणे साहेब या दोन कुटुंबाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं, त्याच्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो. आणि संजू आलं नाही म्हणून मी म्हटलं आज नक्की येतो. आणि अतिशय एक आदर्श कपल अशा प्रकारचं वैभव आणि शेजल यांचं लग्न मोठ्या दिमागामध्ये
धुळ्यामध्ये पार पडलेला आहे आणि रिसेप्शनच्या निमित्तानं संजूवर पैसाने कुटुंबियावर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी आलेले, त्यांच्या सगळ्यांचंही मी त्यांच्या वाडे साहेबांच्या वतीनं स्वागत करतो आणि नेहमीच सामाजिक कामामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे माजी सभापती, शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि त्याचबरोबर नवी मुंबई नगरीचे माजी महापौर आदरणीय सुधाकरजी सोनवणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. त्यांच्या समोर संवाद सामाजिक गजानन महाराज संस्थान यांचं देखील मनपूर्वक असं सहर्ष. गाईज लकीला पाणीपुरी खायची. गाईज लकीला पाणीपुरी खायची. हे लकीला आपण पाणीपुरी खायची. गोलगप्पे. गाइस डाइट आज गुड बाय डाइट को. गाइस दही वडा खा लो, इतना टेस्टी नहीं है. गाइस फाइनली एकनाथ शिंदे साहेब आले. विनंती करतो की सहकार्य करा. आमच्यावर जे थांबले आहेत त्यांना विनंती, पोलिसांच्या समोर इम्पॉर्टंट माणूस. गाईज आता नक्की वाले एकनाथ शिंदे आलेले. गाईज सगळे आलेले इथे, पोलीस वगैरे, सिक्युरिटी एकदम टाईट आहे इथे. वैभव आणि सेजल या दोन्ही वधूवरास मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वाडी कुटुंब आणि बैसाने कुटुंब या दोन्ही परिवाराला देखील मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या वैभव आणि सेजल यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी आनंदी समृद्धी हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि वाडे परिवार बैसाने परिवार या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. संजू वाडे तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्यावर प्रेम करणारे सगळे लोक, बैसाने परिवारावर प्रेम करणारे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व लाडक्या बहिणी पण इकडे आहेत, लाडके भाऊ पण आहेत. सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद. एक पारिवारिक फोटो. उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवलेली माझी लाडकी बहीण ही योजना विकासाला प्राधान्य
are eating light food. Lucky is eating heavy food. बंदावर फूड आहे, लाईट म्हणता. हे कोणत्या प्रकारने लाईट वाटतंय बघा. याच्या आधी पण हाणलं गेलंय. गाईज आहे बघा डाएट. आणि याचा डाएट बघा. गाईज आजी मस्त फोटो काढत होते आता. की त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं की भाऊ आपल्याला संगीताचा जर या ठिकाणी आनंद लुटायचा असेल तर या ठिकाणी म्हणजे सैनाई वाजवून आपण स्वागत केलं. एक आगळा वेगळा कन्सेप्ट आपण केला आणि माझ्या सगळ्या लोकांनी म्हणजे या ठिकाणची पार्किंगची व्यवस्था होती ती लगेच खाली करून दिली आणि त्यामुळेच या पटांगणामध्ये आपण या ठिकाणी करतो. या ठिकाणी जो डेकोरेटर आहे अतिशय त्याला कुठलंच मला सांगावं लागलं नाही. फक्त एकच सांगितलं की तुझ्या भावाचं लग्न आहे, मला काही सांगू नको, तुला काय करायचं ते कर. कसली डिझाईन नाही, कसलं काय काही नाही, सगळं त्याने त्याच्या मनाने केलं. मात्र आमचे जे ड्रेस आहेत ते आमच्या सुनबाईच्या मनाचे आहेत. आम्हाला ते घ्यावे लागले आणि फार मागात पडले, पण आम्ही चांगले दिसतोय असं अनेक जण म्हणायला लागले. म्हणजे आमच्या सेजलच्या चांगली बुद्धिमत्ता तिला आहे, असंच तिला आनंदात आपण ठेवूया. आणि सगळेजण मात्र मी तुम्हाला एकच सांगतो की जो बाप म्हणजे वाडे परिवार ज्या 504 लेकींना दत्तक घेतो आणि त्यांचं लग्न लावतो, ही तर माझी सुनबाई नसून ही माझी लेक आहे. बैसाने साहेब तुम्ही काही काळजी करू नका. बैसाने परिवार हा माझा परिवार असं समजतो. माझ्या परिवारातला वैभव तुम्हाला दिला आणि तुमचे सेजल मी घेतले हे लक्षात असू द्या. तिचा केसाला जरी धक्का लागला तर मी त्याला जबाबदार आहे, तुम्ही काळजी करू नका. तिची सगळी मेहनत मी या ठिकाणी घेईल. मला माहिती आहे माझा मुलगा सुद्धा डायमंड आहे आणि डायमंडच्या बरोबर या ठिकाणी ओरिजिनल गोल्ड मला मिळालेला आहे. ओल्ड इज गोल्ड असं म्हणतो. आणि माझा परिवार हा एकत्र परिवार आहे, त्याला कोणाची नजर लागू नये. त्याच पद्धतीने बैसाने परिवार म्हणजे 3 भाऊ सुद्धा एकत्र आहेत आणि चुलत भाऊ असं वाटत नाही, असे 6 भाऊ आहेत. तर त्याच पद्धतीने आमचे भाऊ आम्ही सख्खे आहोत आणि चुलत आहोत, असं कुठेही आम्ही कुठे करू देत नाही. आणि म्हणूनच आम्ही परिवाराने ठरवलं की आपण सगळ्या नातलगांना, गरीब असू द्या श्रीमंत असू, सगळ्यांना एकत्र बोलून आम्ही आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला. गेल्या 10 दिवसापासून हा आनंद उत्सव सतत चाललाय. आम्ही साध्या 2 किंवा 3 तास सुद्धा झोपलेलो नाही आहेत, परंतु आनंद आज या ठिकाणी दुगेने झाला.
की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब या ठिकाणी अचानकपणे त्यांनी भेट दिली. मला अपेक्षित नव्हतं, फक्त मी सांगितलं होतं की भाई माझ्या लेकाचं लग्न आहे 16 तारखेला आहे, ते जमलं नाही तर 21 तारखेला मी या ठिकाणी रिसेप्शन देण्याचा विचारात आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं तू गो हेड. आणि मग म्हणता माझा लहान मुलगा त्या ठिकाणी ठाण्याला गेला आणि त्याने भाईंना फोन लावून दिला आणि त्यांनी सांगितलं की डन मी येतोय. आणि असंच या ठिकाणी बैसानी परिवाराचे त्या ठिकाणी जे धुळ्यामध्ये वर्चस्व आहे ते अतिशय दुय्यनीत हो. आणि त्यांच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे सन्मान्य पालकमंत्री, आमदार, खासदार आणि अनेक सन्मान्य नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी आले. त्याच पद्धतीनं या ठिकाणी 2 म्हणजे युती आमची आहे. आज युती बीजेपी आणि शिवसेनेची युती ती या ठिकाणी कायम ती युती काय होईल मला माहीत नाही, पण आमची युती ही अतिशय अबाधित राहील असे मी आज या ठिकाणी वाडे परिवाराच्या वतीने आपणास ग्वाही देतो. आणि अण्णा ओके हा चला निघताय का? गाईचं नाश्ता आहे पण आपलं कॉपीराइट म्हणून आपण ते टाकून हे भी बाबासाहेबांनी दिलं रे बा. गाईज आम्ही बुके घेऊन आलोय. हे घे, हॅपी बर्थडे टू यू. लकीच्या तोंडावडा बुके, तोंडावर मोठा. हे रे कोणाला द्यायचंय देऊन दे ना. हा कोणी दिसत नाही इथे. दे रे घेणार रे. कोणी दिसत नाही ना रे. चाबी तुझ्याकडे बरं का. सो गाईज आम्ही आलोय लग्नाच्या बाहेर बिस्लरी घेऊन मस्त. एरिया छान आहे बरं का. गाईज एरिया खूप छान आहे. एरिया दाखव. आणि लकी नाही का लग्नाहून आला होता धुळ्यावर ना, तेव्हा लकी मला बोलला होता गप्प्या पैशाला इम्पॉर्टंट आहे जिंदगीत. मला वाटलं असंच बोलत असेल, प्रेम पण बोलला. म्हटलं यांना काय झालं, यांनी काय मला एवढं सांगितलं नाही क्लिअर. बट मी इथे आलो, त्याला पण कळालं, मला पण कळालं गाईज पैसा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ. गाईज जिंदगीत पैसा इम्पॉर्टंट आहे बरं का. सांगून देतो म्हणून पैसे कमवा ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. आणि लोक बी कमवा चांगले चांगले. सो डोंट वरी. आता आपल्याकडे लोक बघताय, आपलेच लोक आहे. कल्टी काय माहिती येत आहे लाईव्ह काय करते काय व्हिडिओ. डोंट वरीज गाइस. चलो अभी गाइस. हाँ आप लोग क्या होता सबसे बड़ा रुपया. गाइस जिंदगी फक्त पैसे कमवा. ऊपर वाला देता ना बहुत देता है, और जब देता नहीं ना कुछ नहीं देता. इसकी मम्मी ने बताया मेरे को. अरे मेरे आंखों से देखा है. गंदी उलटी केलेली कोणतरी दाखव. नको मला नाही बघायची. नवरदेवची गाडी चालली मस्त. गाडी एकदम मस्त आहे नवरदेवची. क्यूटी. थांब तू मागे. आता आपण आपल्या गाडीजवळ पोहोचतोय आणि आपण एक स्लेट ठेवून देऊ. मी गाडी पुढे लावतोय आणि आता थांब पुढे. गाइस हमने डायरेक्ट इधर पार्क कर दी गाडी. हम हा ना, तुला तर केव्हाच लागलेली. जाय ना मग, त्याला गंद होऊन गेले. पण चल चल इकडेच चल, आपण वॉशरूमला तिकडे जाऊ आपल्या रूम्सला. चल रूमला जाऊ, तेव्हा निघून जाऊ थोड्या वेळाने. चल. सो गाइस इकडे यायला की आपने फिर से गोपला कर दिया ये. गोपला पानी की बॉटल का गोपला.
हमारे ऐसे गोपले चलते ही रहते जिंदगी में. आवाज लय लो येतो रे, आपल्याला माईकची गरज आहे. अरे इथं लोक जास्त आहे ना म्हणून मी हळूहळू बोलतो, मला लाज वाटते थोडी म्हणून. आहे की नाही गाईस? मग ते ब्लॉग मध्ये त्रास होतो. तुमच्या सुपरस्टारला थोडी लाज वाटते, अपकमिंग सुपरस्टारला म्हणून. सो स्टे ट्यून. सो गाइस एवढं नको का काबर घेतोय, अर्धे राहू द्यायच्यातच. सो गाइस तुम्हारे भाई ने एकदम भारी पार्किंग कर दी गाड़ी. और हम आए अभी 1 बज गए. डन है ब्रो, 1 बज गए 1. हाँ सो डोंट वरी. चलो अभी सोने. सो गाइस दिस इज आफ्टर लुक. गाइस याच्या अवकाळ्या बघा गाइस. गाइस याच्या बघताना अवकाळ्या बघा. अरे गाइस मैं सब डाल दूंगा. गाइस आपण एखादा पिक्चर बघू रात्री. गाइस आता थांबतो तो, उद्या फिरून जाऊ गाइस थोडं. गाइस अरे बाय डोडो. सो गाइस मी तुम्हाला आता एक जादू दाखवतोय. दिसतोय का मी? गाइस मी दिसतोय का? सो गाइस मी तुम्हाला एक जादू दाखवतोय का? सो गाइस झाला आपला नाईटचा लुक. वाव. सो गाइस मला माहिती तुम्हाला ब्लॉग तर आवडलाच असेल इथपर्यंत. सो इथपर्यंत बघितला असेल तुम्ही तर थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. मेहनत तर खूप केली गाइस. मुंबईला आलं तुमचं लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. बाय.